नमस्कार. तर मी गायक आशिष मंत्री. कसे सर्व बरेच ना. आपले ब्लॉग तुम्ही एन्जॉय करताना असेच ब्लॉग एन्जॉय करा. तर दरवर्षीप्रमाणे श्री साई समर्थ क्रीडा मंडळ सोनापाडा येथून साईबाबाची पालखी निघत असते. तर त्या पालखीमध्ये मी पण असतो. तर आता नवीन वर्षी सुरुवात 1 तारीख आहे आणि पहिलाच गुरुवार आहे. तर साईबाबांच्या पालखीपासून सुरुवात होत आहे. तर आता आम्ही तयारी बिरी झालेली आहे माझी आणि गावातून 2-3 पोरं आहेत. तर आता आम्ही इथून निघत आहोत. तर आता डायरेक्ट मंदिरावर जाऊ साईबाबाच्या, मग तिथून आरती विरती होऊन पालखी निघेल. चला, ओम साईराम. एकविरा माते की जय. तर ओम साईराम सर्वांना. तर आता आपण निघत आहोत घराच्या इथून. तर गाडीमध्ये सर्व सामान येऊन भरलेलं आहे. आता इथून गावातून निघत आहोत. तर चला, ओम साईराम. तर आता आपण आपल्या गावदेवाचं दर्शन घेतो आणि पाऊस पण खूप आलेला आहे. तर काही सांगता नाहीत काय उन्हाळा आहे का पावसाला आहे. काही पाऊस पण खूप आलेला आहे. गावदेवीच्या आईचं आपण दर्शन घेतो आपल्या. तर आताच आपण मंदिरात पोहोचलो सोनारपाड्याला. सर्व माऊलींची तयारी चालू आहे. आता थोड्याच वेळात पालखी निघेल. तर पालखीची सजावट झालेली आहे, बघू शकता तुम्ही मंदिरात. आता थोड्याच वेळात पालखी निघेल. गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. मंदिरातून पालखी निघालेली आता.
साईबाबांचं जुनं मंदिर आहे गावामध्ये, तिथे आता पालखी आलेली आहे. ओम साईराम. माऊली आहेत बघू शकता, यावर्षी नवीन आहे. बघू आता कसं काय चालतात हे बघू. आपले जुने माऊली आहे ना, देखील खेचतात. तर सोनारपाड्याच्या गावठी आईच्या मंदिराजवळ पालखी पोचलेली आहे इथे. तसेच आपले दोन इथे फॅन भेटलेले आहेत. ओम साईराम. तर पालखीला भेटायला आमचे भाऊजी ना ताई दरवर्षीप्रमाणे आले आहेत ना. ताईच्या दोन मुली या पिशुली गावाची इथे पालखी आली. पिशुलीची इथे नाश्ता असतो. तर आधारवाडीची इथे बालादादा गायकर यांच्या घरी पालखी थांबलेली आहे. तिथे पूजन चालू आहे पालखीचा. तर त्यांच्याकडनं इथे नाश्ता पण आहे पालखीसाठी, पदयात्रांसाठी. तर त्यांच्याकडनं नाश्ता आहे, बघू शकता तुम्ही. वडापाव नाश्ता आहे पदयात्रांसाठी. ओम साईराम. ओम साईराम. तर आजची दुपारची वस्ती सावतगाव नवनाथ मंदिर इथे आहे. तर आता नवनाथ मंदिरची आता इथे आम्ही पोचलेलो. पालखी थोड्याच वेळात येईल. तर हा असा नवनाथ मंदिर आहे. जय दत्तगुरु. तर तिथून पालखी निघालेली होती. तर आता आम्ही इथे सेवेला आहे पाणी द्यायला. तर पालखी आता आपल्याला भेटेल इथे मध्ये रस्त्यात. मग इथून आता सरदार तारासिंगच्या इथे आता आमची रात्री वस्ती आहे. चला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.
ओम साईराम. साईराम 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 साईराम. साईराम. ओम साईराम. साईराम साईराम साईराम. ओम साईराम. तर आपली रात्रीची वस्ती सरदार तारासिंग धाबा इथे आहे वस्ती. तिथे सर्वांच्या बॅगा खाली झालेल्या आहेत आणि इथे आपले आचारी जेवण बनवायला कटिंगचं चालू केलेली आहे. बघू शकता साईबाबाची खूप सुंदर मूर्ती आहे इथे. किती मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. इथे मंदिरात पालखी थांबणार आहे. जो हॉल आहे मंदिराचा शंकराचं मंदिर आहे. इथे मध्ये पालखी थांबेल न मग सर्व माऊली झोपतील. खूप छान मंदिर आहे शंकराचं असं. हरिओम तस्य हरिओम हरिओम हरिओम. जय गणपती अप्पा मोर्या. जय शंकर. जय शंभो. जय शंकर. साईबाबाची पण मूर्ती इथे. तर रात्रीची जेवणाची सोय चालू आहे. आपले सर्व माऊली ते कटिंग करतात. ओम साईराम. तर बघू शकता तुम्ही आरती चालू आहे. तर आजचा पहिल्या दिवसाचा रात्रीची जेवायला आहे भाकरी. भाकराम सगळं राम राम बोला. राईस पण आहे माऊली. डालराम डालराम भातराम भाजीराम बोला माऊली बोला. डालराम भाजीराम व्हेज बिर्याणी पापड राम सगळं राम राम बोला. कोल्हापुरी आलू मटर चणा डाळ चणा डाळ मशरूम पापड आणि गुलाबजामुन. हे आपले शेरवाले सर्व माऊली. ओम साईराम. तर असा होता आजचा पहिला दिवस. तर सर्व जेवण बिवण झालेले आहे. तर आता आपण पण झोपायला चला जाऊ आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. चला. ओम साईराम. शुभरात्री.